नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत मोती तलाव येथे। मोती तलावात एक खूप मोठं काम सुरू आहे, एका खड्ड्याचं काम सुरू आहे। आपण पाठीमागे बघताय की हा खड्डा तयार करण्याचं काम सुरू आहे। बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की हा नेमका खड्डा तयार कशासाठी केला जातोय, हा कुंड तयार कशासाठी केला जातोय, याचा काय फायदा होणार आहे, याच्यातून नंतर काय होणार आहे, असे बरेच प्रश्न निर्माण झालेले असतील। मध्यंतरी अफवांचं लोन देखील पसरलं होतं की इथं काही वेगळं काही करण्यात येत आहे का। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून येणाऱ्या घडामोडी अपडेट्स आपल्याला नोटिफाय केले जातील। मी काय केलं निवडून आल्यापासून हा तुम्हाला अधिकार विचारण्याचा। मोतीबागला काय होतं त्याला मी 11 कोटी दिले। हा इतका मोठा खड्डा कशासाठी तयार केला जात आहे। अर्जुनराव खोतकर हे निवडून आल्यानंतर सर्वात पहिला काम जे हाती घेतलं त्यांनी ते हा कुंड तयार करायचा, हा खड्डा तयार करायचा। हा खड्डा तयार करण्यामागं पाठीमागं त्यांचा उद्देश नेमका काय। गणेशोत्सव असो, देवी उत्सव असो, छठ पूजा असो, हे विसर्जनाचं कार्य केलं जातं ते मोती तलावात। गणेशोत्सवाच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथं विसर्जित केल्या जातात। त्या मूर्त्यांना विविध प्रकारच्या रंगरंगोटी केलेल्या असतात। ते रंगांमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतो। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्त्या असतात। या केमिकल्स जे विसर्जन केल्यानंतर मोती तलावाच्या पाण्यात विरघळल्या जातात, मिक्स होतात। हे जे केमिकल्स आहे त्याच्यामुळं आसपासच्या एरियामध्ये जिथं ह्या पाण्यामुळं बोरच्या पाण्याला इफेक्ट होतो, त्या केमिकल्स त्याच्यामध्ये विरघळले जातात। ते होऊ नये म्हणून आता एक मोती तलावातच बाजूच्या एरियामध्ये खूप मोठा एरियामध्ये विसर्जन कुंड निर्माण करण्यात येत आहे। आपण जे बघत आहात दृश्य ते मोठ्या विसर्जन कुंडाचं निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे। 11 कोटी रुपये खर्च करून हा विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे। आता हा विसर्जन कुंड तयार केल्यानं नेमका फायदा कुठं होणार आहे, काय याचा फायदा होणार आहे विसर्जन कुंड। भविष्यात जे विसर्जन केलं जाणार, छठ पूजा असो, गणेशोत्सव असो, देवी उत्सव असो, यांच्या मूर्त्यांचं विसर्जन असो, निर्माल्य जे आपण पाण्यात टाकतो, हे सगळं या कुंडामध्ये आता टाकण्यात येणार आहे। या कुंडामध्ये काय काय केलं जाणार आहे, आपण जिथं बघत आहोत हे माझ्या पाठीमागे जो रोड आहे, हा रोड नसून ही भिंत तयार केली जाणार आहे, कॉन्क्रीटची भिंत तयार केली जाणार आहे। आणि याच्यामध्ये असं काही सिस्टम करण्यात येत आहे भविष्यामध्ये, जे त्यांची तयारी सुरू आहे खोतकर साहेबांची, की मोती तलावाचं पाणी याच्यातून इकडे येईल, पण याच्यात गढूळ झालेलं पाणी असो किंवा प्रदूषित झालेलं पाणी हा मोती तलावात मिक्स होणार नाही। याच्यामुळे ही जी आहे ही पाठीमागं एक मोठी भिंत बनवण्याचं कार्य पण सुरू आहे। आता कुंडामध्ये विसर्जन केल्यामध्ये हे जे विसर्जन कुंड आहे याच्यात जेव्हा विसर्जन केलं जाईल मूर्त्यांचं असो, निर्माल्यांचं असो, प्रत्येक उत्सवाचं, तर त्याच्यामध्ये जमा होणारा जो प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, प्लास्टर ऑफ पॅरिसनं ज्या मूर्त्या बनवल्या जातात, तो प्लास्टर ऑफ पॅरिस विसर्जनाच्या काही काळानंतर जमा करण्यात येऊन तो पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिस खदानीत नेऊन टाकले जाणार। राहिलेलं पाणी जे दूषित पाणी आहे ते प्युरिफाय करण्यासाठी त्याच्यासाठी एक सिस्टम इथं लावण्यात येणार आहे की जेणेकरून इथलं पाणी पूर्ण प्युरिफाय केलं जाईल। उरलेला जे इकडचा भाग आहे जो मेन मुख्य मोती तलावाचा भाग आहे, तो मोती तलावाच्या भागामध्ये विसर्जन केल्या जाणार नाही भविष्यामध्ये। फक्त विसर्जन हा या विसर्जन कुंडामध्ये केलं जाईल, जेणेकरून चांगलं पाणी दूषित होणार नाही आणि ज्या आपला प्रथा आहे, परंपरा आहेत, त्याला म्हणजे या विसर्जन कुंडात आपल्याला विसर्जन करता येणार आहे। हे माझ्या डोक्यात अनेक दिवसापासून तसं आपण गणपती विसर्जन करतो, आपण देवीचं विसर्जन करतो, हजारो मूर्त्या घरातल्या आणि हजारो मूर्त्याचं विसर्जन आपण कुठं करतो, मोती तलावामध्ये। देवीचं विसर्जन कुठं करतो आपण, मोती तलावामध्ये। या संदर्भात माझ्या डोक्यात अनेकदा होतं 100% केमिकल रंगामध्ये असतं। ते केमिकल या पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि ते केमिकलचं पाणी ज्या ज्या भागात बोर आहेत त्या लोकांना प्यावं लागतं आणि त्याचे दुष्परिणाम खूप लोक या ठिकाणी भोगतात। आणि तिथे एक वाल टाकतो, रिटर्निंग वाल, की तिकडचं पाणी इकडे येईल पण इकडचं पाणी तिकडं जाणार नाही। तो प्लास्टर ऑफ पॅरिस पूर्ण काढून घ्यायचा, मग तो खजानीत टाकायचा। मग या पाण्यावरती जिथे अलीकडचं पाणी आहे पूर्ण तलावावर तर प्रक्रिया करता येत नाही, मग या एवढ्याच पाण्यावरती प्रक्रिया करायची, हे पाणी शुद्ध करायचं, मग एकमेकांमध्ये मिसळत चालतं। इथं विसर्जन झाल्यानंतर या प्रकोष्ठाला वाव राहणार नाही। इथल्या थोड्या कोपऱ्यामधल्या भागाला प्रकुशनाला वाव राहणार नाही। आणि खडका पण आपण नेतोय, खडका पण देतोय आणि त्या गणपती विसर्जन झाल्यानंतर ते पाणी शुद्ध करू, त्याच्या प्रक्रिया करू आणि मग अशुद्ध जे पाणी आहेत ते शुद्ध पाणी लोकांना मिळेल।
अर्जुनराव खोतकर यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं की त्यांच्या मनात बऱ्याच दिवसापासून होतं की याच्यावर काय करता येईल, तर याच्यावर त्यांनी हा मार्ग काढला. हे निश्चितच जालनेकरांसाठी फायद्याचं ठरेल, जेणेकरून आपल्या ज्या मूर्त्या आहे आपण विसर्जित करू शकू. त्या पाण्याला जो दूषित होणारा पाणी रंग केमिकल्समुळं तो मलबा तिथं जो याचा तयार होणार नंतर मूर्त्या विसर्जित केल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचा तो खदानीत नेऊन टाकण्यात येणार आणि तो केमिकल चांगल्या पाण्यामध्ये विरघळणार नाही. एक मशिनरी आणि त्याची काही टेक्नॉलॉजी चा वापर करून तो प्युरिफाय केला जाईल दूषित पाणी, आणि दूषित पाणी पुन्हा वापरात कसं घेता येईल याच्यावर त्यांचं काम सुरू आहे. एकीकडं 11 कोटी रुपये खर्च करून हा विसर्जन कुंड तर निर्माण करण्यात येतच आहे, पण खोतकर साहेबांचा जो मुख्य ड्रीम प्रोजेक्ट मानलं जातं, जे त्यांचं बऱ्याच दिवसापासून ड्रीम प्रोजेक्ट जालण्यासाठी त्यांनी तयार केला आहे, तो म्हणजे विपश्यना केंद्र. विपश्यना केंद्र या बाजूला तुम्ही बघत आहात 20 एकर एरियामध्ये तयार केलं जात आहे. सुमारे 120 कोटी रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट तयार केला जात आहे. विपश्यना केंद्र इथंच बाजूला होणार आहे. एकीकडं गाणेवाडी एरियामध्ये 70 एकर जमिनीवर सोलार प्रकल्प येतोय, विसर्जन कुंड निर्माण होत आहे, आणि एक 20 एकर एरियामध्ये विपश्यना केंद्र देखील निर्माण होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हेच दाखवायचा प्रयत्न करत होतो की हा खड्डा नेमका कशासाठी तयार करण्यात येत आहे, हा जो विसर्जन कुंड आहे नेमका याचा फायदा काय होणार आहे. नक्कीच कुठं ना कुठं 11 कोटी रुपये खर्च करून भविष्यात जालनेकरांसाठी चांगली सुविधा इथं उपलब्ध होत आहे विसर्जनासाठी. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पाहत रहा पार्श्वभूमी डिजिटल.